आणि सत्याला पुरावा पाहिजे. आपण ऐका, म्हणजे समजा मानव जातीसाठी समजा जे हितकारक आहेत त्या गोष्टी सिद्धार्थ गौतमाने समजा ग्रहण केल्या. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्याने सोडून दिले. फक्त कपिलाच्या 3 गोष्टी समजा ग्राह्य धरल्या आणि बाकीच्या गोष्टी अनावश्यक आहेत म्हणून सिद्धार्थ गौतमाने काय केल्या, सोडून दिल्या. आता पुढचा भाग आहे ब्राह्मणे. आता त्या काळचे ब्राह्मणे कसे होते, म्हणजे सगळेच ब्राह्मण नाही तर समजा काही ब्राह्मणे समजा कसे होते, तर काही ब्राह्मण जे होते सिद्धार्थ गौतमाच्या समजा धर्मामध्ये सामील किती तर ब्राह्मण झाले होते. काही ब्राह्मण कसे होते या ठिकाणी या ब्राह्मणाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. जे धार्मिक ग्रंथ होते कसे समजा कशाने ओळखले जायचे, ब्राह्मणे नावाने ओळखले लागले. आणि दोघांनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे देवाचाच एक भाग होय. आणि असे समजा त्या लावून ठेवले होते की त्या लोकांनी की ब्राह्मणे समजा काय एक देवाचाच भाग होय. दोन्हीही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून श्रुती या नावाने संबोधतात. ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले होते. आणि हे ब्राह्मणाचं जे समजा तत्वज्ञान आहे ते 4 सिद्धांतावर काय आधारलेलं आहे. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्याचा अधिकार वादातीत आहे. हे कोण म्हणायचे, ब्राह्मण म्हणायचे. वेद हे पवित्र आहेत आणि ते अचूक आहेत, त्याच्याबद्दल मुळीच वाद नाही, असं कोण, हा ब्राह्मणाचा सिद्धांत म्हणायचे. ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले आणि धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते. आणि असे म्हणायचे, एखादा विधी करायचा आहे, तो विधी केला, विधी केल्यानंतर समजा त्याला काय दान दक्षिणा दिला तर समजा ते एखादा समजा मरणाऱ्या माणसाचा विधी केला असेल तरच त्याला मुक्ती मिळते, नाहीतर त्याला मुक्ती मिळणार नाही, असा तो सिद्धांत ब्राह्मणाचा सिद्धांत सांगायचा. वेदात सांगितलेले आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणापाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयीही त्याची एक कल्पना होती. आदर्श समाजाविषयी म्हणजे समजा आम्ही आदर्श समाज कशी स्थापना केली असाही त्यांचा एक समाज होता. कशा प्रकारचा आदर्श समाज त्याने स्थापना केला बघा. या आदर्श समाज रचनेचे त्याने चतुर्वर्ण असे नाव दिले. आणि या आदर्श समाजला काय दिले, चातुर्वर्ण, त्यालाच आदर्श समाज असं नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदांत सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद खननातील व वादातील आहेत त्या अर्थी समाज रचनेची चातुर्वर्ण्य पद्धती सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे. त्याने सांगितले की बाबा हे जे चातुर्वर्ण्याने समजा जे त्याच्याविषयी जे सांगितलेलं आहे हे कसे आहेत की त्याची कल्पना वेदात सांगितलेली आहे. ही कल्पना वेदांत सांगितलेली आहे, वेद आहे सांगितले असं. आणि त्या अर्थी वेद हे कसे आहेत, खननातील आहेत, म्हणजे काय समजा दोषात नाही आणि वादातील आहेत. त्या अर्थी समाजण्याची चतुर्वर्ण पद्धती सुद्धा बंधनकारक आहे. आणि हे जे समजा आहे सर्व या चातुर्वर्ण्यावर त्यांचे काही बंधनकारक होते. ज्याही समजा वेदात सांगितलेलं आहे समजा ते कसं आहे हे बंधन, म्हणजे चातुर्वर्ण्याला याचे नियम पाळावे लागत होते. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली होती. पहिला नियम की समाज 4 वर्णात विभागला असावा. म्हणजे कधीपासून समजा आपल्याला बऱ्याच दिवसापासून अशा प्रकारची तकलीफ समजा आपले समजा ही लोक करत होते. हे सिद्धार्थ गौतम म्हणजे हे 2500 वर्षापूर्वी 2060 वर्षाचा समजा हा काळ आहे. त्या काळापासून समजा हे
पद्धती समजा होती बघा. त्याच्यामध्ये समाज रचना 4 वर्णात विभागली जावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ही आदर्श समाज रचना बघा. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही आदर्श समाज रचना. दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही आणि याच्यामध्ये सगळ्यांना समान समता नाही, तर सगळ्यांना निरनिराळी समता आहे. वर्गावर विषमतेच्या नियमाचे परस्पराशी बांधले गेले आहेत आणि जशा प्रकारचे समजा याने कसे आहेत वर्ग आहेत तशाच प्रकारचे समजा याला काय नियमानं बांधलं होतं. आणि शास्त्र कोणी लिहून ठेवलं होतं? हे शास्त्र ब्राह्मणाने लिहून ठेवलेलं होतं. आणि ब्राह्मणाने लिहिलेलं शास्त्र आहे ते जर समजा खोटं गृहीत धरलं तर मग समजा त्याला काय सांगायचे की बाबा याला पाप लागेल. म्हणजे ब्राह्मण हे एक देवासारखे आहेत आणि ब्राह्मणानं सांगितलं म्हणजे ते एकदम बरोबरच आहे, त्याच्यात काही चूक नाही आणि ते पवित्र आहे असं गृहीत धरावं लागत होतं. आणि सर्वाच्या आता इथं सर्वाच्या वर ब्राह्मण असले पाहिजे. ब्राह्मणाच्या खालोखाल पण वैश्याच्या वर क्षत्रिय, म्हणजे ब्राह्मणाच्या खाली क्षत्रिय, क्षत्रियच्या खाली वैश्य आणि वैश्याच्या खाली शूद्र. त्याने अशा प्रकारची समाज रचना केली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि त्यांच्या समानता नव्हती, म्हणजे जातीवर समजा त्याचं काम होतं. ज्या प्रकारची समजा त्यांची समजा वर्ण आहे त्याच्यावर समजा त्यांना काम होतं. आता कशा प्रकारचे काम आहे बघा. हक्क आणि अधिकार याच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नाही. ज्याचे त्यांना हक्क दिलेले होते त्याच्यामध्ये समानता नाही. हक्क एक अधिकार याचा प्रश्न वर्गावर विषमतेच्या नियमावर आधारलेला होता. त्या नियमावर त्याने समजा त्याचे नियम पाडून दिले होते, त्या नियमाप्रमाणे राहायचं. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत. ब्राह्मण जे काय करेल तेच म्हणजे संपूर्ण अधिकार ब्राह्मणाला होते. पण ब्राह्मणाला जे हक्क अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसतात. म्हणजे ब्राह्मणाला जे अधिकार होते ते हक्क क्षत्रियाला नाही. ब्राह्मणाला संपूर्ण हक्क, काही करो काही कर, कारण त्याने तसं लिहून ठेवलं. आणि क्षत्रियाला समजा नंतर त्याच्या खाली. पण ब्राह्मणासारखे क्षत्रियाला हक्क मात्र नव्हते. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक आणि अधिकार मिळेल. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक. आता त्याच्या क्षत्रियाच्या खाली वैश्य आणि वैश्याच्या खालोखाल शूद्र. म्हणजे जसे समजा त्यांची वर्ण आहेत त्या प्रकारे समजा त्याचं काम होतं. अधिकार असत. क्षत्रियाला मिळणारे अधिकार त्याला मिळत नसत. कुणाला? वैश्याला. आणि शूद्राला ते अधिकार नव्हतेच. वैश्याला समजा क्षत्रियासारखे अधिकार नव्हते, पण शूद्राला तर काहीच अधिकार नाही. शूद्राचा जन्म मध्ये समजा जनावरांच्या पलीकडचा जन्म. शूद्राला समजा कसल्याही प्रकारचे हक्क नव्हते. पण खास एक तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढा त्याचा हक्क. मग ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य याला कसल्याही प्रकारचं दुःख द्यायचं नाही. त्यानं जे काय सांगेल त्याप्रमाणे वागायचं. हे शूद्राचं काम. हे हक्क शूद्रांना होते. चातुर्वर्ण्याचा 3रा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता. अध्यापन, धार्मिक विधी करणे ब्राह्मणाचा व्यवसाय होता. ब्राह्मणांना काय करायचं? फक्त अध्ययन करायचं, अध्यापन करायचं आणि
धार्मिक विधी करणे ब्राह्मणाचा व्यवसाय होता. ब्राह्मणानं हेच करायचं. क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे होता. क्षत्रियानं काय फक्त लढाई करायची. आणि व्यापार हा वैश्यावर सोपवलेला होता. हे वैश्याने काय करायचं, व्यापार करायचा. आणि 3 वर्गाची सेवा करणे हे शूद्राचा व्यवसाय होता. शूद्रानं फक्त काय करायचं, हे तिन्ही जी वर्ग आहे, वर्ण आहेत, या तिन्ही वर्णाची फक्त सेवा करायची. अध्ययन, अध्यापन आणि समजा एका विधी करणे हे कुणा करायचं, फक्त ब्राह्मणानं. क्षत्रियाने काय करायचं, फक्त लढाईचं काम करायचं. वैश्याने काय करायचं, फक्त व्यापारच करायचं, दुसरं काय करायचं. आणि शूद्राने फक्त या तिन्ही वर्णाची फक्त सेवा करायची. एवढंच समजा त्या टायमाला होतं. निरनिराळ्या वर्णाने दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. आणि हे जे वर्णाला दिलेले समजा जे काम आहेत वाटून दिलेले, ते एक दुसऱ्यामध्ये समजा शिरू शकत नव्हता. क्षत्रियाने फक्त लढाईच करायची आणि वैश्यानं फक्त व्यापारच करायचा, लढायला जायचं. आणि शूद्रानं काय करायचं, फक्त त्यांची सेवा करायची. तेव्हा काय करायचं, समजा त्याचं काही काम पडलं तरी समजा त्याचं कुठलंही काम करायचं. हे काय करायचं, शूद्राने एवढंच करायचं. बाकी त्याला कसल्याही प्रकारचा हक्क नव्हता. चातुर्वर्ण्याचा 4था नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. 4था नियम काय होता, शिक्षणासंबंधी. चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि वैश्य पहिल्या 3 वर्णांना दिला जात होता. आता ब्राह्मणानं काय लिहून ठेवलं होतं, क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिघांना समजा शिक्षणाचा हक्क दिला होता. पण शूद्राला शिक्षणाचा हक्क नाही. तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रिया देखील ते नाकारण्यात आल्या. ज्याप्रमाणे शूद्राला समजा शिक्षण नव्हतं, त्याचप्रमाणे ब्राह्मण असो, क्षत्रिय असो या वैश्य असो, या तिन्ही स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. शिक्षणाचा अधिकार नव्हता. ते शिक्षण कोण करायचं, फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जे पुरुष आहेत यांनी करायचं. शूद्राला तर बिलकुल अधिकार नाही. पण ब्राह्मणाच्या स्त्रिया, क्षत्रियाच्या स्त्रिया, वैश्याच्या स्त्रिया शिक्षण बिलकुल अजिबात करू शकत नाही. किंवा शूद्राला तर शिक्षण नव्हतेच. म्हणजे स्त्रिया सुद्धा शूद्रासारख्या समजल्या जायच्या. त्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. आणखी एक 5वा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले होते. पहिल्या आश्रमाला ब्राह्मचर्य म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते, तिसऱ्याला वनप्रस्थ आणि 4थ्याला संन्यास असे नाव दिले. तर त्याच्यामध्ये समजा त्या ब्राह्मणानं काय काय करायचं हे त्यानं वाटून घेतलेलं. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण होते, ते ब्राह्मणानंच करायचे. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे होते. आणि तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाचे, म्हणजेच गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. आणि 4थ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. हे कोणी फक्त ब्राह्मणानेच करायचं, दुसरं कोणी समजा करायचं नाही. बाबा ईश्वर आहे आणि ईश्वर आहे हे समजा लोकांना त्या प्रकारे सांगून लोकांना बोल पाडण्याचं काम हे कोण करायचं, हे त्यांनीच करायचं. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ लोकांच्या पुरुषांनाच घेता येत असत. आणि जे आश्रम होते याच्यामध्ये क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण या 3 लोकांनी समजा घेता येत होते. पण जास्तीत जास्त संपूर्ण हक्क जे कोणाला होते तर ब्राह्मणालाच होते. आणि या लोकांना पहिला आश्रम शूद्र
व स्त्रिया याच्यासाठी नव्हता. पहिला आश्रम काय होता किंवा पहिला आश्रम काय होता म्हणजे उद्दिष्ट अध्ययन करणे, शिक्षण घेणे, शूद्राला नाही आणि स्त्रियाला पण नाही. 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांना या आश्रमात समजा भाग पुरुषांनाच घेता येत होते. ते 3 पुरुष समजा याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. पण म्हणजे अध्ययन तर तेच लोक करायचे, फक्त या लोकांना काय फक्त ऐकायचं, जाऊ शकत होते, बसू शकत होते, पण शूद्र समजा मुळीच नाही जाऊ शकत. पहिला आश्रम शूद्र स्त्रिया याच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज होता. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आश्रम हे स्त्रियासाठी आणि शूद्रासाठी मुळीच नव्हता. चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना. तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले. अशा प्रकारची कशी होती ही दिव्य रचना होती, आदर्श दिव्य रचना. आणि याला नाव काय देण्यात आले? आदर्श दिव्य रचना. ब्राह्मणाने नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले. ब्राह्मणाने काय केले? या वर्णाला आदर्श नियम असेल अशा प्रकारचा आदर्श समजा ज्या क्षत्रियाने क्षत्रियाच्या प्रमाणात राहिलं पाहिजे, वैश्याने वैश्याच्या प्रमाणात राहिले पाहिजे आणि शूद्राने त्याच्या प्रमाणात समजा राहिले. या ठिकाणची फक्त सेवाच करणे अशा प्रकारे राहिले पाहिजे. कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. कारण कसल्याही प्रकारचे हक्क कुणालाही नव्हते. त्यामुळे समजा ब्राह्मण जे काय करतील समजा ते ब्राह्मण कशात देवासारखे म्हणायचं आणि समजा त्याप्रमाणे समजा चालायचं. त्याच्यामध्ये समजा कोणीही खोडसाळपणा म्हणजे कोणतेही पळवाट समजा काढू शकत नव्हते दुसरे लोक. ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद हा होय. आत्म्याच्या जन्मावर फेऱ्याच्या सिद्धांताला तो एक भाग होता. आता अशा प्रकारची परिस्थिती असताना सुद्धा आज आपण हवं तर शिक्षण घेतो आणि जसं पाहिजे तशा प्रकारे समजा आपण वापरून राहू शकतो. पण त्या काळी त्यावेळी समजा अशा प्रकारची पद्धत समजा कधीपासून होते 2,500 वर्षापूर्वी अशा प्रकारची समजा ही पद्धत होती. आणि ती 2,500 वर्षापासून असलेली जी पद्धत आहे एवढी समजा अशी कठीण समस्या होती. तेव्हा एवढंच नव्हतं तर आपल्या पहिले 2-3 तिसऱ्या पिढीच्या लोकांना अशा प्रकारची समजा ही रचना होती. त्या लोकांना अशा प्रकारचं समजा वर्तन करावं लागतं. त्यांना काय करायचं? शूद्राने फक्त त्याची सेवा करणे म्हणजे काय? जनावर मेले वडून नेणे. आणि त्यांचा कोणी समजा जर माणूस वगैरे मेला तर समजा अंगात कपडे वगैरे घालायचं नाही, अंगातले कपडे काढायचं आणि फक्त धोतर नेसायचं आणि गळ्यात समजा काय बांधायचं? गळ्यामध्ये समजा त्याचा धागा असायचा काम. आणि तो असा पळत जायचा की ज्या ठिकाणी समजा त्यांचे माणसं असतात त्या ठिकाणी पळत जायचं आणि पळत जाऊन सांगायचं. मग ती लोक ओळखायची, बाबा महाराज आला म्हणजे समजा ते ओळखायचे निश्चित कोणतरी समजा आपले गेलं असं. मग तो जाऊन दरवाजात उभारणार आणि त्यानं सांगणार असं समजा. म्हणजे याचे कामं असं. आणि त्याच्या घरातली समजा जनावरं आहेत ते जनावराचं समजा जे घाण आहे ते घाण उचलायचे. म्हणजे जे समजा घाणीचे कामं आहेत ते घाणीचे कामं करून शूद्राला करायचे. मग त्याच्या मोबदल्यात त्याने काय दिलं ठीक, नाही दिलं तर समजा नाही. पण अशा प्रकारचे कामं समजा त्याच्याकडून करली जातात. त्यांना नवीन कपडा सुद्धा समजा ते अंगावर घालू शकत नव्हते किंवा पायात पायतन घालून ते फिरू शकत नव्हते. एवढ्या प्रकारचं बंधन असं होतं. पायात पायतन जर घालून गेले तर त्याच्या समजा पायाला डागण्या दिल्या जातात. आणि अशी परिस्थिती होती की जर त्याला थुंकी आली तर समजा तो जमिनीवर थुंकू शकत नव्हता. त्याच्यासाठी गळ्यामध्ये त्याच्या मडकं होतं, त्याच्या गळ्यात बडक्यात समजा तो थुंकायचा. आणि एवढीच परिस्थिती नाही तर समजा ती विहीर जी होती विहिरीमध्ये जर समजा पाणी असेल तर त्या विहिरीला जाऊन ते शिवू शकत नाही.
म्हणजे त्याने दिल्यानंतरच ते पाणी घ्यायचे, पण त्या पाण्याला जाऊन ते शिवू शकत नव्हते, कारण ते शूद्र आहे. जनावरं पाणी पित होते, कुत्रे पाणी पित होते, पण माणसाला ते पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्याने जेव्हा उचलून पाणी देऊ तेव्हा पिऊ. हे सांगायचं तात्पर्य एवढ्यासाठीच आपल्याला तुम्हाला सांगतो की अशा परिस्थितीत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या भारताची जी घटना लिहिली, ते भारताची घटना लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये स्त्रियाला समान हक्क मिळाला, शूद्राला अधिकार मिळाले. त्याच्यामुळे आम्ही या परिस्थितीमध्ये आलो आणि स्त्रिया आपल्या भारताची पंतप्रधान झाली. आज स्त्रिया समजा कोणत्या हुद्द्यावर नाही, समजा की मोठमोठ्या हुद्द्यावर ज्या ठिकाणी पुरुष नाही त्या ठिकाणी ती स्त्रिया समजा त्या हुद्द्यावर आहे. पण त्यावेळी म्हणजेच त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. शिक्षणापासून स्त्रिया वंचित होत्या. शूद्र तर होतेच, पण स्त्रिया सुद्धा वंचित होत्या. असा सिद्धांत कोणाचा होता? तर ब्राह्मणाचा असा सिद्धांत होता. त्या सिद्धांताप्रमाणे समजा चालत. जे सांगायचं तात्पर्य हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव जातीवर किती उपकार केलेले आहेत, हे उपकार समजा आपण ध्यानात ठेवले पाहिजे. आणि बाबासाहेबांचे जर उपकार समजा बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आपले उपकार समजा कोणी केले नसते. आणि बाबासाहेब समजा साधारण पुरुष आहेत का? जगातील ज्ञानी पुरुष आहेत. आणि त्या जगातील ज्ञानी पुरुषांनी भगवान बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. तर का लिहिलेला आहे? की आमचाही माणूस समजा तत्वज्ञानी झाला पाहिजे. त्या टायमाला असं जर समजा ज्ञान घ्यायचं म्हणलं, ऐकायचं जर म्हणलं, किंवा चोरणी जर समजा एखाद्यानं ऐकलं तर त्याच्या कानामध्ये उकळतं तेल टाकण्यात येत होतं की तू का ऐकलास. अशा प्रकारचं अध्ययन त्याला समजा ऐकायला जाऊ शकत नाही. आज अशी परिस्थिती आहे. कोणामुळे? तर आपण हा ग्रंथ पाहू शकतो, वाचू शकतो. आमचे मुले समजा कितीही शिक्षण घेऊ शकतात, उच्च कोटीला पोहोचू शकतात. हे कुणा केलं? हे बाबासाहेबांमुळे सुद्धा आहे. अन्यथा त्यांच्या स्त्रिया सुद्धा, ब्राह्मणाच्या सुद्धा स्त्रियाला काय होतं की त्याचं फक्त चूल आणि मूल एवढंच होतं, बाकी त्या काही करू शकत नव्हत्या. चूल आणि मूल. पण हे जे समजा स्त्रिया आज मोठमोठ्या हुद्द्यावरती आल्या, शिक्षण घेतल्या आणि पुरुषापेक्षाही पुढे गेल्या.